गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात सगळे? तर शंभू इथं रडत होता, मग त्याला घेतलं, थोडं शांत केलं. लगेचच आवरायला घेतलं, आवरून घेतलं, गोधड्यांच्या गड्या घालून घेतल्या मी सकाळी सकाळी. इथं शंभूची मस्ती चालू होती. मोबाईलचं नाव घेत होता, मध्ये मध्ये येत होता. तोपर्यंत मी आवरून घेतलं पटापट. तेवढ्याच शंभूचे पप्पा पण म्हटले की चहा ठेव. सकाळी सकाळी त्यांना चहा लागतो आधी. सगळ्यात ब्रश करून चहा पितात ते पण. शंभू कशी मस्ती करतोय, मोबाईल घेतोय आता. आंघोळीच्या आधी मी चेहऱ्यावर बेसनाचा फेस पॅक लावला होता. तर शंभूला वेगळंच वाटत होतं की कोण आहे बुवा असं. तर चेहऱ्याला हात लावून बघत होता तो घाबरत पण होता. आंघोळ झाली माझी, मग स्वयंपाकाला लागली. वांग्याची भाजी, बाजरीची भाकरी केली मी. कपडे धुवायचे होते, मग कपडे मी आधी भिजत टाकले निरमामध्ये. Soft strums of the warm acoustic guitar blend with the gentle sound of the waves crashing against the shore. A serene melody weaves through the breeze, creating a soothing rhythm. इथं शंभूला घेतलं, झोपलेला होता तो. झोपेतनं उठला, मग त्याला घेतलं, थोडं खेळवलं, त्याला मस्ती केली त्याच्यासोबत थोडी. या सगळेजण चहा प्यायला. शंभू बघा कसा बघतो. त्याचं म्हणणं असतं की मला पण द्या सगळं. त्याला कळत तर नाही हे काय करताय नेमकं, पण त्याला सगळं हवं असतं. इथं सायंकाळची वेळ झाली होती, मग सायंकाळची थोडी कामं होती ते आवरून घेतले. पटापट झाडू मारून घेतला मी. Where stress dissolves like footprints in the sand. इथे कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या, ते कपड्यांच्या घड्या बी घालून घेतले मी. सायंकाळचे हे कामं खूप महत्त्वाचे असतात. जर नाही केले तर मग सकाळी थोडं अवघड होऊन जातं. बाय गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर.